नमस्कार मित्रांनो, मी पल्लवी पवार. माझ्या पेजवरती, चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना शुभ सकाळ. जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटतोय. नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, फेसबुकवरती फॉलो करा आणि व्हिडिओ प्लीज शेवटपर्यंत बघा. आपले व्हिडिओ वायफळ नसतात, कुठे ना कुठेतरी तुमच्या फायद्याचे असू शकतात किंवा दुसरं कोणाला जर फायदा त्याचा होत असेल तर लगेच शेअर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी बरेचसे बिझनेस करते, म्हणजे सगळेजण असे विचारत असतात, तुम्ही काय करता, काय करता असं. तर मी जे करते ते मी तुम्हाला पाठवते, टाकून देते याच्यावरती. त्याच्यामध्येच आपला मेन इम्पॉर्टंट बिझनेस म्हणजे आता राखी, म्हणजे राखी मॅन्युफॅक्चरिंगचं तर पहिल्यापासून आहेच. म्हणजे आपण राख्यांचा माल दुसऱ्यांना बनवायला वगैरे देतो लेडीजला, ते सगळं आहेच. पण रक्षाबंधनमध्ये आपले कंपल्सरी ज्या एरियामध्ये मी राहते, म्हणजे आता मी ठाण्यामध्ये विटाळमध्ये राहते, विटाळमध्ये आपले 2 किंवा 3 स्टॉल लागतात दरवर्षी रक्षाबंधनमध्ये. यावर्षी पण लागलेले आहेत. एक मार्केटला आहे, तिकडे माझे मिस्टर म्हणजे आता 3 दिवसाची त्यांनी सुट्टी टाकली ऑफिसमध्ये, ते हँडल करणार. पण आत्ता सध्या 2 म्हणजे ते ऑफिसमधून येईपर्यंत 6-7 वाजेपर्यंत माझी मुलगी, जी फक्त आणि फक्त आत्ता 10 वर्ष तिला कंप्लीट झालेत, 5वीला आहे. पण तिचे डॅडा येईपर्यंत ती तो बिझनेस हँडल करते. म्हणजे 5 ते 6-7 वाजेपर्यंत 2 तास ती हँडल करते. म्हणजे एवढं आम्ही तिला ट्रेन करून ठेवलं. ती लहान होती ना, 1 वर्षाची होती ना, त्यावेळेला मी या बिझनेसमध्ये पदार्पण केलं, सुरुवात केली. पण आता माझी लेक 10 वर्षाची आहे, तरी पण आम्ही बिनधास्तपणे एक स्टॉल तिच्यावरती सोडून देतो. तिचे डॅडा येईपर्यंत ती हँडल करते. एवढी ती सक्षम आहे, एवढी ती हुशार आहे. आणि मला असं वाटतं प्रत्येक पॅरेंट्सनी आपण जे काही करतो ना, त्याच्यामध्ये आपल्या मुलांना इन्व्हॉल्व करा. त्यांना पण बिझनेस कळून द्या आत्तापासून, लहानपणापासून. म्हणजे प्रत्येक मराठी माणसाच्या मुलांना कळलं पाहिजे, की व्यवसाय कसा केला जातो. म्हणजे उद्या त्यांना मोठं झाल्याच्यानंतर हे डिसाईड करायला वेळ घालवायला नको, की व्यवसाय करायचा, की जॉब करायचा, की काय करायचं, दोन्ही मॅनेज करायचं असेल तर कसं करायचं. आत्तापासून जर तुम्ही तुमच्या मुलांना ट्रेन करून ठेवलात, नंतर तुम्हाला सोपं जाईल. एक तिकडे आहे आणि एक आपल्या इकडे मार्केटमध्ये आहे, तो मी हँडल करते. मग आता तो हँडल करताना मला एवढं डिफिकल्ट जातं, की आत्ता 3 दिवस तर आपल्याला सकाळ संध्याकाळ लावायचे. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, की आपलं कंदील पॅकिंगचं आपण काम देतो महिलांना, इथल्याच माझ्याच एरियामध्ये देतो. पुन्हा एकदा सांगते, कारण की खूप ठिकाणावर मेसेज येत आहेत, आम्हाला काम मिळेल का, आम्हाला काम मिळेल का. मला खरंच ते मेसेज ऐकून किंवा वाचून हट पण होतं, की आपण एवढ्या लोकांना काम नाही देऊ शकत. बट ठीक आहे, माझ्याकडून मी छोटासा प्रयत्न करते, जेवढ्या जास्तीत जास्त महिलांना काम देता येईल तेवढ्या जास्तीत जास्त महिलांना मी काम देते. दुपारपर्यंत तिथे मी असते कंदीलच्या गाळ्यामध्ये. तिथे तर एवढं, म्हणजे अक्षरशः ना, हे सगळं रात्री पेन करतं, म्हणजे शोल्डर पेन करतात, हात. कारण की तिथे जे उचलायचे मटेरियल असतात ना, मी तुम्हाला दाखवलं पण आहेत, की त्या एवढ्या गोण्या भारी असतात ना, की त्या अशा उचलून, म्हणजे इकडून तिकडून शिफ्ट करून ते सामान द्यावं लागतं. खूप हेवी असतं. पण ठीक आहे, माणसाच्या बोलतात ना, ताकद साईजवरती नसते. आपली जी ताकद असते ना, ती आपल्या जिद्दीमध्ये असते. मला ती गोष्ट करायची म्हणजे करायचं. त्याच्यामध्ये एवढं तुम्हाला हट्ट-कट्ट किंवा जास्त काही ताकद पण असणं गरजेचं नाही. जर तुमच्या मनात जिद्द असेल, तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं ओझं उचलू शकता, कोणत्याही प्रकारची मेहनत करू शकता. हे मी स्वतःवरून 100% तुम्हाला सांगते. मी तिथे दुपारनंतर देते आणि दुपारच्या नंतर माझा तो राख्यांचा स्टॉल आहे तिथे. ही आपली जर्नी एक 4-5 दिवसांची आहे. खूप फास्ट आहे. पण एक आवर्जून हा व्हिडिओ मी याच्यासाठी केला आहे. मी याच्या आधी पण सांगितलं आहे, मित्रांनो, मैत्रिणींनो, सिझनेबल व्यवसायामध्ये तुम्ही उतरा. कोणत्याही व्यवसायात तुम्ही उतरा. रस्त्यावर उभं राहायला लाज बाळगू नका. आज जर आपले स्टॉल तुम्ही बघितलात ना, तर मी व्हिडिओ टाकलेत. अक्षरशः ना, आम्ही पावसामध्ये कुठेही उभा आहोत. कारण की 4-5 दिवसांचीच गोष्ट आहे. 4-5 दिवसासाठी आपल्याला कोण गाळा तर देऊ शकत नाही आहे आणि 4-5 दिवसासाठी आपल्याला गाळा घेऊन काही मतलब पण नाही. फक्त 5-6 दिवसासाठी आम्ही कुठेही कोणाच्याही दुकानाच्या बाहेर जागा मिळेल ना, तिथे आम्ही उभं राहतो आणि स्टार्ट करतो. आत्ता आमचं एवढं फास्ट शेड्यूल चाललेलं आहे 4-5 दिवसासाठी. पण एन्जॉय पण खूप करतो. म्हणजे तिकडून रात्री 10:30-11 वाजता आलो, की परत राख्यांची पॅकिंग करायची असते, की कोणत्या राख्या संपल्यात आपल्या स्टॉकमधल्या, आपल्याला कोणत्या राख्या हव्या आहेत, कोणते बॉक्सेस भरायचे आहेत. म्हणजे फुल 1-2 वाजेपर्यंत ना, कंटाळवाणी किंवा असं आपण लोड देऊन कुठलं काम करत नाही. एकदम आनंदाने करतो आणि ज्यावेळेला तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये आनंदाने हसून खेळून काम कराल ना, त्यावेळेला तो कोणताही बिझनेस असतो, तुम्ही 100% त्याच्यामध्ये सक्सेस व्हालच आणि व्हालच. आपलं हे आजचं आता 4-5 दिवसाचं शेड्यूल आहे. YouTubeवरती माझे व्हिडिओ पण पडत नाही आहेत. म्हणजे मला वाटतं मी औरंगाबादला जाऊन आले ना, त्याला
एक आठवडा झाला आहे. तिथले व्हिडिओज काढून आणले आहेत, पण ते एडिट करायला टाईम पण नाही आहे, टाकायला टाईम नाही आहे. कारण की कसं आहे, सोशल मीडिया तर आपल्याला कंटिन्यू करायचीच आहे, म्हणजे ठीक आहे. पण ही जी वेळ आहे ना, म्हणजे आता हे 4-5 दिवस आहेत ना, ते आपल्याला पुन्हा येणार नाही आहेत. कारण की याच्यामध्ये ना खूप काय आपण लावतो, म्हणजे पैसा लावतो, आपली मेहनत लावतो. खूप सगळ्या गोष्टी वर्षभर जे आपण करतो ना, ते याच्यामध्ये लावतो आणि शेवटच्या आठवडाभर जर आपण तिकडे दुर्लक्ष केलं ना, तर एवढं वर्षभर केलेली मेहनत आहे ना, त्याच्यावरती सगळं झिरो होतं, म्हणजे पाणी टाकल्यासारखं होतं. सो प्लीज मला सगळ्यांनी समजून घ्या. जर कुणी कॉल केले, मेसेज केले, रिप्लाय दिले नाही, ते एक 5-6 दिवसासाठी समजून घ्या. रक्षाबंधन झाल्याच्या नंतर मी फ्री झाली की पर्सनली सगळ्यांबरोबर बोलून घेईल, जे मेसेज करतात किंवा माझ्या आजूबाजूला जे राहतात त्यांच्याजवळ पण बोलायचं राहून गेलं आहे. सो मी त्यांच्याबरोबर नंतर बोलूनच घेईन. तर हे आपलं असं शेड्यूल आहे. तर आत्ता पण मला ना, आत्ता पण मी कंदीलच्या गाळ्यात जाणार नाही आहे. दुपारी मी जेवायला येईल ना, म्हणजे 2 ते 5 या टायमिंगमध्ये मी तिकडचं शॉप बंद करून जेवायला येईल. त्याच्यामध्ये पटकन अर्धा तास जेवून मग कंदीलच्या गाळ्यामध्ये जाईल आणि तिथे सगळ्यांना माल देईल आणि परत 5 वाजता रक्षाबंधन म्हणजे राख्यांचं आपलं दुकान लावायला जाईल. कारण की कॉम्पिटिशन इतकं आहे ना मित्रांनो, की मराठीच लोकं नाही आहेत इथे धंदे लावणारे. मराठी लोकं मोजकीच आहेत. बाकी तुम्ही समजू शकता. तर त्यांना आपल्याला कॉम्पिटिशन द्यायचं, त्यांना आपल्याला टफ द्यायचे. कारण की आपला महाराष्ट्र आहे, आपली जागा आहे, आपली भूमी आहे इथे. तर आपल्याला मेहनत करण्याशिवाय पर्याय नाही आहे. ज्यावेळेला आपण इथे उतरू ना रस्त्यावरती किंवा या प्लॅटफॉर्मवरती आपण उतरू ना, त्यावेळेला इथे उभं राहायला दुसऱ्याला जागा नसेल. पण आपलं कसं आहे माहिती आहे का, आपली मराठी लोकं लाजतात, कुठेतरी स्टेटस जपावे लागतात. आज माझा नवरा एवढ्या छानपैकी कंपनीमध्ये काम करून, एवढ्या चांगल्या लेव्हलला असूनसुद्धा आज माझ्या खांद्याला खांदा देऊन रस्त्यावरती ते शॉप लावतात. म्हणजे मला खरंच त्यांचं प्राऊड फील होतं, की ते महिन्याला एवढे कमवणारा माणूस जर व्यवसायासाठी कोणत्याही प्रकार आणि मुळात रस्त्यावरती काम करण्यामध्ये एक स्टेटस गमावण्याचा प्रश्नच येत नाही आहे. म्हणजे आज मला एवढी लोकं ओळखतात, माझ्या शॉपवरती येतात, मला गप्पा मारतात. तर मला असं वाटत नाही, की मला असं लाज वाटते, की ती लोकं मला मॅडम बोलतात आणि मी इथे रस्त्यावरती उलटं मला असं वाटतं, की ठीक आहे यार, ती लोकं माझ्याकडे बघून काहीतरी शिकतील, की नाही आपण पण असं काहीतरी केलं पाहिजे. आपण पण असे बिझनेस केले पाहिजेत. आपण पण रस्त्यावरती उभं राहून आपला स्वतःचा बिझनेस केला पाहिजे. कारण की मोठे-मोठे तुम्हाला टॉवरमध्ये जाऊन बिझनेस खोलायचे आहेत, ऑफिसेस खोलायचे आहेत, हॉटेल्स खोलायचे आहेत, तर लगेच शक्य होत नाही. आपल्याला ग्राउंड लेवलपासूनच सुरुवात करावी लागते आणि ग्राउंड लेवलमध्ये खरंच सुरुवात करण्यामध्ये झिरो रिस्क आहे. म्हणजे आत्ता बघा ना, मी राख्यांचं काम करते. मला कुठे कोणाला हेवी डिपॉझिट नाही द्यायचं आहे, खूप मोठं भाडं नाही द्यायचं आहे. फक्त एवढंच आहे की पावसातून थोडंसं त्रास सहन करायचा आहे. कुठे मच्छर चावेल, कुठे काय असेल, ठीक आहे. म्हणजे ठीक आहे, एवढं तर आपण भले घरामध्ये आपण एसीमध्ये राहतो, पण तिथे थोडंसं गरमीचं पण सहन करावं लागतात. यालाच तर व्यवसाय बोलतात. मी सगळ्यांना पुन्हा एकदा रिक्वेस्ट करते, की माझे जेवढे मराठी बहीण-भाऊ, मित्र-मैत्रिणी असतील, त्यांनी व्यवसायात उतरा. तुम्ही जॉब करताय इट्स ओके, पण जॉबसोबत पण पार्ट पार्ट टाईम काही ना काहीतरी विकायला शिका, व्यवसाय करायला शिका. कारण की व्यवसाय करणं पुढे काळाची गरज आहे. हे वारंवार मी तुम्हाला सांगते. नोकरीचा कोणाचाच काही भरवसा नसतो. कितीही प्रायव्हेटवाला असून दे, गव्हर्नमेंट असून दे, जर नोकरी कधीही आपल्याला दगा देऊ शकते. म्हणून जोडीला एखादा व्यवसाय ठेवा. सो 2-4 दिवस जर आपला व्हिडिओ नाही भेटला, तर प्लीज साथ सोडून जाऊ नका. वेट करा. 4-5 दिवसानंतर आपल्या पुन्हा व्हिडिओ येतील. सो भेटूया पुन्हा एकदा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण तोपर्यंत मी तुमच्या छान-छान कमेंट्सची वेट करेल, वाट बघेल. सो छान-छान कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा. जास्तीत जास्त शेअर करा. सो चला निघूया. टाटा बाय बाय. जय महाराष्ट्र. जय शिवराय.